नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः अशी एक संस्कृत उक्ती आहे. म्हणजे काय तर ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, त्याच ठिकाणी देवता वास करतात आणि त्याच ठिकाणी कार्यसिद्धी सुद्धा होते. पण खरंच ज्या वेळेला आपण असा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं हे म्हणायला ठीक आहे, पण आजूबाजूची कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती बघताना खरंच असं घडतंय का? स्त्रीचं कुटुंबातलं किंवा समाजातलं स्थान काय आहे? तिची सुरक्षितता किती जपली जाते? तिचं शारीरिक मानसिक आरोग्य काय करतंय? त्याबद्दल काय ती जागरूक आहे? आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःच्या स्वत्वाबद्दल किती जागरूक आहे? हे सगळे प्रश्न आपल्याला दिसायला लागतात आणि मग असं वाटतं आपण 21व्या शतकात असून सुद्धा आपल्याला खरंच आज स्त्री सक्षमीकरणाची किंवा सबलीकरणाची आवश्यकता आहे. नुसतेच हे शब्द उच्चारून चालणार नाही, तर ही उक्ती कृतीत आणायची आत्ता वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच आपल्या मनामध्ये स्त्री सबलीकरण, स्त्रीवाद किंवा स्त्रियांचे प्रश्न, लोकसाहित्यातनं दिसणारं स्त्री जीवनाचं प्रतिबिंब या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्या संदर्भातच आज आपण अशा एका सखीला आपल्या या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे, जी स्वतःच स्त्री सक्षमीकरणाचा एक आदर्श वस्तुपाठ आहे असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर सुनीता धर्मराव मॅडम, आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर सुनीता धर्मराव या लोकसाहित्य या क्षेत्रामध्ये गेली 30 वर्ष अथक कार्य करत आहेत. अगदी आदिवासी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, निमशहरी भाग असेल, या सगळ्या भागांमध्ये फिरून त्यांनी लोकसाहित्यामधलं अनेक कथा, ओव्या यांचा प्रचंड संग्रह केलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये संशोधनही केलेलं आहे. स्त्रियांचे प्रश्न, स्त्रियांचं स्वत्व किंवा स्त्रियांचं स्थान याबद्दल त्या कायम कळकळीने बोलतात आणि नुसतं बोलत नाहीत तर त्याबद्दल कार्यही करतात. फोकलोर अँड कल्चरल हेरिटेज फाउंडेशन ही त्यांची स्वतःची संस्था आहे, ज्या योगे त्या संस्कृती संरक्षण आणि संवर्धनाचं कार्य करतात. लोकसाहित्य हा त्यांचा खास जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या स्वतःही अध्यापिका होत्या आणि स्वतः साहित्यिक पण आहेत. 15हून जास्त पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत, ज्यामध्ये त्यांनी लेखन संपादन केलंय. त्यामुळे त्यांच्या जीवन प्रवास तर आपण जाणून घेणारच आहोत, पण नक्की स्त्रीवाद म्हणजे काय, स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय याबद्दल सुद्धा आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. मॅडम, आपल्या या संपूर्ण विषयाकडे वळायच्या आधी मला तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घ्यायचंय. हे साहित्याचं, संस्कृतीचं, शिक्षणाचं बाळकडू तुम्हाला घरातूनच मिळालं का? नक्कीच. शिक्षणाचं बाळकडू हे मला माझ्या कुटुंबातूनच मिळालेलं आहे. साधारणतः मला सांगायला आवडेल की कर्मवीर भाऊराव पाटील जे आहेत ते माझ्या आजोबाचे आत्याभाऊ असं काहीतरी होते. पायगोडा पाटील, जे मडुबिद्रीचे होते. म्हणजे आम्ही, माझं जे आडनाव आहे धर्मराव, म्हणजे आम्ही मूळचे तर खरं तर कर्नाटकचेच, त्या साईडचे, उत्तर कर्नाटकचे. परंतु नंतर मग कालांतराने काही प्लेगची साथ असेल की बऱ्याच काही कौटुंबिक काही गोष्टी असतील, त्यामुळे माझे आजोबा सोलापूरला आले आणि त्यानंतर मग माझे वडील पुन्हा हिंगोलीला, म्हणजे अतिशय वेगळ्या भागात मराठवाड्यामध्ये जिथे निजामशाही होती, तिथं हिंदीचं, उर्दूचं जास्त प्राबल्य होतं.
तर त्या ठिकाणी एका आर्य समाजी शाळेमध्ये माझे वडील शिक्षक होते. बर. इंग्रजी विषय शिकवायचे. उस्मानिया विद्यापीठातून त्या काळात ते BA झालेले होते आणि संस्कृतचाही भरपूर अभ्यास होता. अरे वा. इंग्रजी मध्ये असं आताही लोक म्हणतात की त्यांचा हात धरणारं कोणी नव्हतं. आणि ते बाळकडू माझ्याकडे आलेलं आहे. नक्कीच नक्कीच. आणि मग आपणही काहीतरी करावं. म्हणजे शिक्षण, शिक्षकी पेशा हा केवळ व्यवसायासाठी म्हणून त्यांनी स्वीकारला नव्हता, कुटुंबाच्या उपजीविकेचं साधन म्हणून त्यांनी स्वीकारला नव्हता, तर एक काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून त्यांनी ती शिक्षकी पेशा हा तो तरी स्वीकारलेला होता. आणि आम्ही 6 बहिणी आणि मला भाऊ नाहीये, परंतु त्यांनी कधीही मुलगी आहे म्हणून कधी द्वेष केला नाही आणि मुलगा नाही म्हणून कधी त्यांनी स्वतःमध्ये काही खंत केली नाही. नेहमीच ते असं समानतेचं वागणूक ते देत होते. क्या बात आहे, क्या बात आहे. ते पण एक म्हणजे फार मोठे संस्कार त्या काळामध्ये. म्हणजे आज माझं वय 52-53 वर्षाचं असेल तर विचार करा तो काळ कसा असेल आणि त्या काळामध्ये. आणि त्यांना तशी साथ माझ्या आईने पण दिली. म्हणजे माझी आई आता 87 वर्षाची असताना गेली. आज असली असती ती 91 वर्षाची असली असती. पण तिचे वडील, तिचं वैराग बार्शीची आहे ती, तर तिचे वडील त्या काळामध्ये तिला लळीत बघायला घेऊन जायचे, कीर्तन बघायला घेऊन जायचे, मेळे बघायला घेऊन जायचे. म्हणजे बघा तो काळ म्हणजे किती जुना काळ झाला. एक साधारणतः 100 वर्षापूर्वी म्हटलं तरी चालेल. म्हणजे ती आवड कशी पुढे पुढे माझ्यापर्यंत आली. तुमच्या या शैक्षणिक वाटचालीबद्दल आम्हाला सांगा ना. तसं माझं शिक्षण खरं सांगायचं तर हिंदी मीडियम मधून झालं. बरं. 10वी पर्यंत हिंदी मीडियम मध्ये. आणि कारण वडील त्या शाळेमध्ये होते. बरोबर. आणि तिथंच साहित्याची पण रुजवणूक झाली म्हणलं तरी चालेल. म्हणजे आता त्या आम्हाला शिकवणाऱ्या बाई होत्या, बाई म्हणतात त्या काळात बाई, उषा देशपांडे ताई. आता त्या तेव्हा घरी गेल्या असतील, खूप वय त्यावेळेसच त्यांचं होतं. त्या होत्या की त्या आम्हाला मराठीचं खूप छान सांगायच्या. म्हणजे शाळा हिंदी होती परंतु त्या म्हणजे शिकवणारा जो वर्ग होता त्या ठिकाणचे सगळे महाराष्ट्रीयन होते. त्यामुळे ते एक तर चर्चा व्हायची. त्यानंतर मला आवर्जून उल्लेख करावा लागेल आमच्या मुख्याध्यापकांचा. ते आपका बंटी नावाचं एक उपन्यास होतं, ते आम्हाला आवर्जून ते 8वीला असताना वाचून दाखवायचे. अजून एक रामसिंह गुप्ता नावाचे सर होते हिंदीचे, तर ते खेळाचे तास असले तर त्यावेळेस काही साधारणतः एक मैदान ते नव्हतं, मुलींची शाळा होती. आणि मग ते आम्ही त्यांना पकडून आणायचं की सर आम्हाला काहीतरी सांगा. आणि मग आम्हाला ते कथा सांगायची. मग लक्कडहारे की बहू अशा ज्या लोककथा आहेत म्हणजे हळूहळू गोडी वाढत गेली. बरोबर. आणि याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणलं की मी ज्या ठिकाणी राहत होते, म्हणजे साधारणतः ताई कसं असतं की वयाच्या 7वी-8वी पर्यंत म्हणजे वयाच्या 12-13 वर्षापर्यंत जे संस्कार होतात ना, ते संस्कार साधारणतः माणसाच्या आयुष्यावर पूर्णपणे अगदी अगदी प्रभाव टाकतात. खरं. तर मी राहत होते गवळीपुऱ्यामध्ये. गवळीपुरा असा भाग आहे की ज्या ठिकाणी सर्व जाती जमातीचे लोक तर आहेतच. गवळ्यांची घरं होती, कुणबी होते, सुतार होते, कुंभारवाडा जवळ होता, शीतला माता सारखी म्हणजे गावामध्ये होता, नंतर पुढे मी अभ्यासते तसे ते मंदिरं जवळ होते. आणि ज्यांच्या घरात राहत होते म्हणजे त्या कोणी ऐकत असतील गोगटे, तर ते कोकणस्थ ब्राह्मण. पण काकू आमच्या ज्या होत्या शैलजा काकू, त्यांचे माझ्यावर खूप उपकार म्हणलं तरी चालतील. कारण त्यांच्याकडे महिन्यातून 2 आषाढी आपल्या एकादशी ज्या असतात त्या एकादशीला भजन ते व्हायचं. म्हणजे तेव्हापासून बाळकडू मला मिळालं. मग ते भजन होणार म्हणलं की ते सगळ्या बायका गोळा होणार, मग त्या ठिकाणी सगळे रांगेत बसणार, मग पखवाज असेल, टाळ असेल, मृदंग असेल, हे त्या ठिकाणी मी बघितलेलं आहे. पुन्हा एक विना सतत वाजती ठेवली जायची. बरोबर बरोबर. आणि मग त्या ठिकाणी तो व्हायचं. नंतर मग कीर्तन लागायचं, कीर्तन सुद्धा व्हायचं. मग कीर्तन झालं की मग कीर्तनाचा काला व्हायचा, हो की नाही. हे छोटे छोटे संस्कार. नवरात्र आला की त्या ठिकाणी काकू आमच्या ज्या होत्या शैला काकू त्या ठिकाणी देवी बसायच्या आणि देवी बसवली की नवरात्र साजरा व्हायचा. मग त्या ठिकाणी जोगवा आला. हो, आपल्याला पुढे साहित्यातच काहीतरी करायचंय, साहित्यात संशोधन करायचंय, ह्याच्यातच पुढे उच्च विद्या विभूषित व्हायचंय. हे कधी ठरवलं? आताच्या काळामधल्या काळामध्ये झालं की 12वी झाले की इंजिनिअरिंग करा किंवा मेडिकलला जा, तसं काही नव्हतं. आणि तेवढे आमचे पालक सुद्धा म्हणजे नव्हते, तुला काय करायचं ते कर असं म्हणणाऱ्यांपैकी होते. पण कसं असतं, आवड जी आहे म्हणजे तुम्हाला मला सांगायला आवडेल की मी 8-9 वर्षाची असल्यापासून म्हणजे अगदी विचार केला तर आमच्याकडे हिंगोलीला रामलीलेची परंपरा आहे. अरे वा. रामलीलेमध्ये जे कलाकार येतात ते सर्व कलाकार हे
उत्तर प्रदेशामधून येतात. मग उत्तर आलेले लोक असायचे आणि आम्हाला तेव्हा काही टीव्ही रेडिओ अशी कुठली करमणुकीची साधनं नव्हती. त्यामुळे आमचा सगळा म्हणजे मुलं मुली एकत्रच खेळायचे. सगळा जत्था कुठे जायचा त्या गोपालाल मंदिरात जायचं आणि मग त्या ठिकाणी जे सगळे त्या ठिकाणी उतरलेले लोक असायचे मग त्या लोकांकडे बघायचं. मग त्यांची ती रंगपेटी असेल मग त्या रंगपेटीची ती पूजा करतात. आता ते स्त्री पात्र नसतं त्यामुळे त्यांची केस लांब केसायची कुतूहल आणि मग त्यांच्याशी भेटायचं बोलायचं तोडक्या फोडक्या हिंदीमध्ये मराठीमध्ये विचारायचं सतत विचारत राहायचं. आणि मग गंमत अशी आहे की रामलीला जी होते त्या रामलीलेमध्ये 10-12 दिवस चालतं. तर त्यातले जे 2 दिवस असायचे सगळ्यात आधी तर त्या सर्व जे कलाकार आलेले असतात उत्तर भारतातून आलेले लोक कलाकार असतात रामलीलेचे त्यांची बैलगाडीमध्ये बसून मिरवणूक काढली जायची. म्हणजे ते एक बघा ना ते सांस्कृतिक वातावरण किती पोषक होतं. आणि ते बैलगाडीमध्ये मिरवणूक निघाली की सगळेजण त्यांना अक्षरशः ते देवच म्हणून म्हणजे देव अवतरलेत कुठे हिंगोलीच्या गोपालाल मंदिरात असं समजून लोक त्यांची पूजा करायची. आम्ही सगळ्यात पुढे. आणि मग जेव्हा रामाचा जन्म व्हायचा त्यावेळेला राम म्हणून मलाच पाण्यात टाकलं जायचं पहिल्यांदा. तर दुसऱ्यांदा काय दुसऱ्या दिवशी सीतेचा जन्म दाखवत असताना पुन्हा सीता म्हणून मीच. तर हे असं अशा प्रकारे छोटे छोटे काही उपक्रम म्हणजे ज्या ठिकाणी एकंदरीत तुम्ही राहत होतात ते वातावरण अनुकूल होतं असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्या साहित्य प्रकारात तुमचा आवडीचा साहित्य प्रकार कोणता होता? मला आधीपासून ओव्या फार आवडायच्या किंवा गाणी आवडायची. मग ती देवीची गाणी असतील म्हणजे ज्या ज्या काही फुगडीची गाणी असतील जे जे काही बायका म्हणत होत्या आता त्या काळात जेवढा संबंध येतात तर हे लोकगीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे हे जे करमणुकीची साधनं नाहीत आपण असं म्हणलंच तर त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला माडीवर जेवणे पटकन आटोपली की एक असं छान असं अंथरूण टाकलं जायचं आणि घरातले सगळे मंडळी त्या ठिकाणी बसून सगळे मुलं त्या ठिकाणी बसून गोष्ट सांगण्याचा कार्यक्रम व्हायचा. खरंच माझे जे आजोबा होते ते रोज रात्री झोपताना एक गोष्ट सांगायचे. आणि आई जात्यावर दळत नव्हती परंतु ती जेव्हा लोणी काढायची त्यावेळेला ते अक्षरशः आमच्याकडे असं मोठं मडकं होतं एक मोठी रई होती जे रवी आपण म्हणतो त्या ग्रामीण भाषेत रई. त्याला ती बांधून ते करून ती करताना ती काहीतरी गुणगुणायची. मग तासन तास आम्ही असं बसलेलो असायचो आणि ते इतकं आमच्या डोक्यावर झालं होतं की आम्ही छोटे छोटे नाटकं सुद्धा बसवायला लागलो तेव्हापासूनच. म्हणजे काही नाही छोट्या छोट्या प्रसंग आता काकुनी गोष्ट सांगितलेली आहे कोणीतरी आजोबानी गोष्ट सांगितलेली आहे किंवा ते पात्र आपण लिहून काढायचे आणि मग कोणीतरी राजा हरिश्चंद्राची गोष्ट असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील किंवा साधा राजा राणीची कुठली गोष्ट ती आम्ही करायचो. तर अशी हळूहळू आवड निर्माण होत गेली. शाळेमधून हिंदी साहित्य आवडू लागलं शाळेमधून मराठी साहित्य आवडू लागलं आणि मी गर्ल गाईडची विद्यार्थिनी त्यामुळे मग आम्हाला आमचे जेव्हा कॅम्प लागायचे त्यावेळेला आम्हाला गेल्यानंतर आमच्या देशपांडे बाई आम्हाला सांगायच्या की चला तुम्ही गेलात ना तर आप लिख के बताओ तिथलं सगळं वर्णन लिहा. आपण धर्मराव मॅडम यांच्या साहित्य जे काही त्या निर्मिती करतात किंवा साहित्यिक प्रवास आहे त्याबद्दल बोलणारच आहोत पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय आणि गप्पा मारतोय आपल्या एका सखीशी जिचं नाव आहे डॉक्टर सुनीता धर्मराव जी गेली 35 वर्ष लोकसाहित्य या क्षेत्रामध्ये धडाडीने कार्यरत आहे. मॅडम तुम्ही सांगत होतात की तुम्ही नाटक लिहायचा प्रयत्न केलात त्या प्रयत्नाबद्दल आम्हाला सांगा. प्रयत्न म्हणजे नाटक लिहिलंच होतं. अल्ला देताय तर छप्पर फाडके देताय असं आम्ही तिघींमध्ये एक नाटक बसवलं होतं आणि ते शाळेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सादर केलं होतं. पुढे नंतर एक पात्री करू लागले हिंगोलीला असताना जेव्हा डीएडला होते त्यावेळेला सुद्धा मी बरीच पारितोषिकं घेतली होती. म्हणजे स्वतःच लिहायचं स्वतःच ऍक्ट करायचं स्वतःच करायचं कुठलंही प्रशिक्षण नाही काहीच नाही म्हणजे जमतं ना तसं करायचं. वेशभूषा आपणच करायची सगळं आपलं आपलं सगळं करायचं. हळूहळू आवड होत गेली आणि मग पुढे करतच गेले. वा वा वा. मला असं वाटतं तुम्हाला जे लोकांच्या पुढे प्रगट व्हायची किंवा लोकांना संवाद साधण्याची हातोटी आहे ती तिथपासून आली असावी. नक्कीच. साधारणतः 24 तासाचा विचार जर केला तर आम्ही लहान मुलं जवळजवळ फक्त झोपायलाच घरी यायचो. सतत बाहेर सतत सर्वांशी संवाद सतत बोलणं. म्हणजे मंगळवारच्या दिवशी बाजारपेठेमध्ये आईसोबत जायचं मग तिथं सगळ्यांशी बोलायचं. बरोबर. आणि दुसरं काय तर शाळेमधले तर कार्यक्रम असायचेच. पुन्हा मी जे सांगितलं आम्ही जिथं राहत होतो तिथले कार्यक्रम असायचे सांस्कृतिक कार्यक्रम असायचे.
मंदिरामध्ये त्या काळामध्ये मोठमोठे असे भागवत कथा सप्ताह लागायचा, मग त्या ठिकाणी जायचं. म्हणजे आईला शोधावं लागायचं की नेमकी कुठे. आणि पूर्वी आत्तासारखं नव्हतं ना, पूर्वी कुणाच्याही घरी जेवण केलं जायचं. म्हणजे आईला वाटायचं हा कुठेतरी गेलेली जेवण झालं असेल. म्हणजे त्या काळात एवढा एकोपा, एवढं कौटुंबिक परिस्थिती समाजामध्ये वेगळी होती, समाज व्यवस्था वेगळी होती. बरोबर आहे. थोडंसं फार जिव्हाळ्याचे संबंध सगळ्यांचे होते. त्या काळात नकळत होणारे संस्कार खरं पण इतके माझ्या मनावर, माझ्या मेंदूमध्ये खोलवर रुजले गेले की आपण काहीतरी ह्याच लोकांसाठी, ह्यांच्यासाठी, 12 बलुतेदार असतील, अलुतेदार असतील, ह्या सर्वांसाठी ह्यांच्या संस्कृतीविषयी आपण काहीतरी केलं पाहिजे. ह्यांची संस्कृती लोकांसमोर आणली पाहिजे. मग काही कैकाटी जमातीतले लोक होते, काही माझे विद्यार्थी पारधी जमातीतले होते. मग त्यांचे काहीतरी वेगळं काहीतरी वागणूक असते घरातली, त्यांची परिस्थिती वेगळी असते. अगदीच म्हणलं तर ज्याची आई म्हणजे गणिका व्यवसाय करते असाही मुलगा माझ्या शाळेमध्ये होता. बरोबर. मग त्यांचे काही प्रश्न असतात, म्हणजे हळूहळू या सगळ्याचं तुम्हाला जवळून दर्शन होत होतं आणि त्याचे संस्कार मनावर होत किंवा त्याचे पडसाद उमटत होते, जे नंतर संशोधनाला पूरक ठरले असं म्हणायला हरकत नाही. आणि मग माझ्या कथांमधून, कवितेमधून सुद्धा तेच आलेले पात्र आहेत. त्याच विषयाकडे मला यायचंय की स्त्रीवाद हा शब्द आपण नेहमी ऐकतो, नेहमी बोलतो. वाद हा शब्द नकारार्थी आहे यातला, आणि स्त्रीवादाची व्याख्या तुम्ही नेमकी काय करता? स्त्रीवाद हा साधारणतः नकारार्थी अर्थाने वापरला जातो, पण ते मला वाटते पूर्णपणे चुकीचं आहे. मुळात स्त्रीवाद ही संकल्पना जेव्हा आपण जगामध्ये उदयास आली तर फ्रेंच राज्यक्रांती झाली होती आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून त्यावेळेला काही चळवळी झाल्या. परंतु जेव्हा आम्ही भारताचा विचार करतो, आमच्या भारताला हा हजारो वर्षाचा इतिहास आहे. त्यामुळे स्त्रीवादाची संकल्पना पूर्णपणे पाश्चात्य देशांनी स्वीकारलेल्या स्त्रीवादाच्या एकदम वेगळी आहे. भारतामध्ये तुम्ही आता सुरुवातीला आपण तुम्ही जे म्हणलात की जे श्लोक ही आमची संस्कृती आहे. अगदी अगदी. आणि त्यामुळे आमच्याकडे स्त्रीवादाची जी भूमिका मांडली जाते, पाश्चात्यांचा अनुकरण जी मांडली जाते ती चुकीची आहे. अगदी खरं. माझ्या मते स्त्रीवाद म्हणजे स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणे. दुसरं, स्त्री आणि पुरुष असा भेद करायचा नाही. स्त्री आणि पुरुष हे समानतेच्या अर्थाने या ठिकाणी आले पाहिजे, आणि तो म्हणजे त्या ठिकाणचा स्त्रीवाद आहे. परंतु मोर्चे काढणे असेल किंवा एखाद्या विषयावर जास्त त्याच्याबद्दल काहीतरी वेगळं समाजामध्ये तयार करणे, ह्याला मी मानत नाही. मला माझं अगदी साहित्यातून सुद्धा किंवा माझ्या कुठल्या सामाजिक कामातून सुद्धा मी प्रत्येक स्त्री, ती छोटी मुलगी असो किंवा एखादी मोठी आजी असो, तिला मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते की अगं बाई, तुला ओळख आहे. मी जेव्हा पॉझिटिव्ह क्लब नावाचा छोटासा एक कार्यक्रम राबवायचे, पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक, आणि त्यामुळे एक साधारणतः 70 वर्षाच्या बाई त्या ठिकाणी आल्या. प्रत्येकाला मी असं बोलतं करायचे, कारण बाईनी बोलतं झालं पाहिजे. घरामध्ये 4 भिंती आहेत, वर छत आहे, नवरा कमवतो, परंतु त्या बाईला आवाजच नाहीये. अमृता प्रीतमची एक कथा आहे, अगदी अगदी, चौथा कमरा, हो की नाही. तर त्या बाईला काही स्वतःचा संवाद, म्हणजे अक्षरशः लग्न झाल्यानंतर तिचं जे मूळ नाव सुद्धा आपल्याकडे बदलतात, हो की नाही. त्यामुळे स्वतःची ओळख अशी काही राहत नाही. मग कोणाची तरी मावशी, कोणाची तरी बायको किंवा कोणाची तरी आई असं तिला संबोधलं जातं. पण ज्या दिवशी मी त्यांना बोलवलं आणि त्यांना असं म्हणजे प्रत्येकीने आपलं आपलं उठून नाव सांगायचं, आणि मी सगळ्यांचं नाव त्यांना विचारल्यानंतर मग प्रत्येकीला त्या नावाने बोलवायचे. त्यांचं नाव लक्ष्मीबाई वाघ. तर जेव्हा त्यांना म्हणलं लक्ष्मीबाई, म्हणे मला इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा कुणीतरी माझ्या नावाने हाक मारलं, ही शोकांतिक आहे. खरंय. तुम्ही जेव्हा साहित्य निर्मिती करता त्यावेळेला हे साहजिकच डोकावणार, हे सगळं प्रतिबिंब त्यात दिसतं. दोन्ही बाजूने कसं, दोन्ही बाजूने येणार. म्हणजे एखाद्या कथेमधली स्त्री अशी येते की ती स्वतःवर होणारा अत्याचार, मग तो कौटुंबिक असेल, त्या ठिकाणचा तिच्यावर होणारा शारीरिक असेल, मानसिक असेल, त्यावेळेस ती अगदी त्याच्या विरोधात उभी राहते. माझ्या कथेमध्ये साधारणतः कशा देवडी आणि इतर लोककथा असं माझ्या कथासंग्रहाचं नाव आहे. तर त्या कथेमध्ये बऱ्याच अशा काही स्त्री पात्र येतात की ज्या अन्यायाला वाचा फोडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. बऱ्याचदा आपण एखाद्या स्त्रीकडे बघत असताना असं अरे ही कशी वागली ना, कारण कोणाबद्दल
सूचक वक्तव्य करणं फार सोपं आहे, जजमेंटल होणं फार सोपं आहे, परंतु त्याच्या मागची भूमिका किंवा तिची अशी का वागते, तिला असं पाऊल का उचलले हे आपल्याला माहित नसतं. खरंय खरंय. एखाद्याचा उल्लेख करणे हा फार सोपी गोष्ट आहे हो. अगदी अगदी. पण तिच्या मनामध्ये, तिच्या मनाच्या गाभाऱ्यात काय सुरू आहे, कुठल्या प्रकारचे आंदोलन सुरू आहेत, तिला काय कशासाठी. माझ्या कथेमधली एक नायिका आहे की ती कथेची नायिका गेली एक 8 दिवस तिच्या घरामध्ये अन्नाचा एक कण पण नाहीये आणि नवरा कुठेतरी कामाला निघून गेलेला आहे. आणि अशा वेळेला माझी ती नायिका ती विचार करते की आता कसं करू, कारण ती घराच्या बाहेर जेव्हा दार उघडते त्यावेळेला लगेच दारं लावली जातात, कारण उसनं मागायला येईल की काय ही भीती शेजाऱ्यांना. आणि घरात तर अगदी तिचे पिल्ले जे आहेत, म्हणजे लहान मुलं जे आहेत, एक साधारण 4-5 वर्षाचे असतील, 7-8 वर्षाचे असतील, ते भुकेलेले आहेत, उपाशी आहेत. तिला तर ते अन्न शिजवून खाऊ घालायचे. तिने आतापर्यंत अक्षरशः भाकरी न करता ज्वारीच्या पिठात पाणी घालून त्याचं कालवून ते पीठ पाजलेलं आहे, ते शिजवून खाऊ घातलेलं आहे, पण आता ते सुद्धा शिल्लक नाहीये. आणि त्यावेळेला ती म्हणते की बस आता झालं. इतके दिवस मी समाजाचा विचार केला, कुटुंबाचा विचार केला, किंवा आपल्याकडे म्हणतात की नाही आईवडिलांची अब्रू, सासरची अब्रू म्हणजे ही वाचवली पाहिजे, पण नाही, आता मला काहीतरी करणं भाग आहे. आणि ती म्हणते, ती उठते, फाटलेली साडी, असं वर्णन मी केलेलं आहे, फाटलेली साडी तिने नीट केली, विस्कटलेल्या केसांचा तिने नीट छान असा अंबाडा घातला, तोंडात झप झप पाणी मारलं आणि कपाळावर नवऱ्याच्या नावाला जे कुंकू लावते ते तिने थोडं अजूनच गडद केलं. पण मुलांना म्हणले तुम्ही बसा आणि मी जाते. आणि ती गेली तडक चौकामध्ये बाजार बसवे पण करायला. ही शोकांतिका आहे. शोकांतिका आहे. हे कदाचित मी जेव्हा बोलते ते चुकीचं वाटू शकतं, परंतु या एवढ्या परिस्थितीपर्यंत जायला काय भाग पडलं ह्याचा पण विचार केला पाहिजे ना. आणि म्हणूनच आपण सक्षमीकरणाकडे वळतो. अगदी. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय स्त्रीवाद म्हणजे नेमकं काय, किंवा स्त्री सक्षमीकरण याचा नेमका अर्थ काय. आणि आपण चर्चा करतोय डॉक्टर सुनीता धर्मराव यांच्याशी. तुम्ही फार एक छान विचार दिलात की माणूस म्हणून स्त्रीकडे बघणं किती महत्त्वाचं आहे, आणि तुमच्या कथांमध्ये स्त्री जीवनाचं प्रतिबिंब हे नेमकं कसं उमटतं. मला एक सांगा की समाज आणि साहित्य हे दोन एकमेकांशी अतिशय घट्ट असे जोडलेले घटक आहेत. समाजावर म्हणजे साहित्यावर समाजाचं प्रतिबिंब असतं आणि साहित्यातनं जे समाजात आहे तेच येत असतं समोर. तुमचं याबद्दलचं काय मत आहे? साहित्यातून समाज जीवनाचं प्रतिबिंब उमटत असतं. साहित्याला समाज जीवनाचा आरसा म्हटलं हे अतिशय योग्य ठरेल हा शब्द. कारण जे जे काही असेल समाजामधल्या चांगल्या वाईट गोष्टी असतील, चाली असतील, रूढी परंपरा असतील, भाषा असेल, बोलीभाषा असेल, राहणीमान असेल, त्यानंतर विधी असतील, या सर्वांचं कुठे ना कुठे प्रतिबिंब आम्हाला साहित्यामधून दिसतं. मग ते कथा असेल, कविता असेल, काही असू शकतं, कादंबरी मोठ्या ह्याच्यामध्ये घेतलं तर, किंवा मग नाटक पण असू शकेल. मग जेव्हा तुमच्या साहित्यातनं या समाजाचं स्त्री जीवनाचं प्रतिबिंब येतं तेव्हा तुम्ही एखादी तुमची कविता किंवा असं वाचून दाखवू शकाल का? या ठिकाणी मी कविता म्हणून दाखवते की जी आमच्याकडे सगळीकडेच शहरात सुद्धा आणि गावात तर प्रत्येक ठिकाणीच सटवाईची पूजा केली जाते. बाळंतीण झाल्यानंतर साधारणतः 5व्या दिवशी सटवाईची पूजा केली जाते आणि सटवाई म्हणजे एक प्रकारची आमची देवता. हो, तर ही सटवाई काय की सटवाईचं लेखात चुकत नाही असा एक समज बरोबर आमच्याकडे आहे. बरोबर. मग आता त्या कवितेच्या संदर्भात मी या ठिकाणी मांडलेला आहे की 5वीच्या दिवशी म्हणे सटवाई येते मध्यरात्री. 5वीच्या दिवशी म्हणे सटवाई येते मध्यरात्री आणि लिहून जाते 3 अक्षरे भाळी. जीवनाचा मर्म कळतो म्हणे त्यातून. जीवनाचा मर्म कळतो म्हणे त्यातून. सटवाई म्हणजे बाईच की. खरंय. सटवाई म्हणजे बाईच की. तरीही का लिहित असेल दुःख, वेदना, धिक्कार हे 3 शब्द मुलींच्या कपाळी. वा. सटवाई अगं बयो, सटवाई अगं बयो, गुळ फुटाण्याचा निवत दाखवला आणि तुझ्या नावाने पाळणा वाहिला की तू म्हणे प्रसन्न होतेस. किती भाबडा विश्वास आहे ना माझ्या पणजी आजीच्या आणि माझ्या आईच्या डोळ्यात आणि मनातही. पाठीवरचे वळ
पाठीवरचे वळ आणि मनातले सल विसरून पुन्हा तुझ्यासाठी सवाष्णी जीव घालतात. वा. बये तू अशी मध्यरात्री येऊ नकोस, बये तू अशी मध्यरात्री येऊ नकोस, की तुलाही बंदी आहे उघड माथ्याने उजेडात फिरण्याची. बये दिवसभर कधी पण ये, बये दिवसभर कधी पण ये, डोळे आणि कान उघडे ठेवू नये, डोळे आणि कान उघडे ठेवू नये. आणि बघ जरा सटवाईचा लेखा चुकत नाही म्हणतात सारे, सटवाईचा लेखा चुकत नाही म्हणतात सारे. बयो उघडकीस येते ना एवढेच दुःख वेदना नाही ग या जगात. जरा थांबलीस तर तुलाही ऐकू येतील, जरा थांबलीस तर तुलाही ऐकू येतील. दिवसा हसून दडविलेले आणि रात्रीच्या काळोखात अनावर झालेले हुंदके. वा. बय आता तू जरा धाडसी बन, बय आता तू जरा धाडसी बन आणि लिही असा लेखा कपाळावर, आणि लिही लेखा असा कपाळावर, की पुन्हा माझ्यासारखं कुणी तुझ्याकडे फिर्याद मागणार नाही, तुझ्याकडे फिर्याद मागणार नाही. वा वा वा, काय सुंदर. म्हणजे जे वास्तवाचं दर्शन आणि परत थोडासा आशावादही त्यातनं इतका सुंदर प्रतिबिंबित झालाय. अप्रतिम. तुम्ही तर स्वतः लिहिताच आणि लोकसाहित्यातलं कथा आणि ओव्यांचा प्रचंड संग्रह तुम्ही केलाय, त्याबद्दल आम्हाला सांगा ना. कारण माझा विषय जो होता पीएचडीचा तो होता मराठवाड्याच्या लोककथांमधील स्त्रीचित्रण. आता मी आधीच सांगितलं की मुळात मला आधीपासून माझे आजोबा कथा सांगायचे, गोष्टी सांगायचे, आई सांगायची. आणि एक ते वातावरण तसं होतं. काही चांदोमामा एक आमच्याकडे यायचं त्या काळामध्ये, ते हिंदीमध्ये पण यायचं, शाळेमध्ये हिंदी असल्या मराठीमध्ये पण यायचं. मग ते विक्रम राजाच्या गोष्टी असायच्या. मग हळूहळू ही गोडी होतीच ना. आणि मग एक जसं की कुठेही गेलं की माझी एक सवय होती की त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना विचारायचं की एखादी कथा सांगा बरं. म्हणजे आपल्याकडे व्रतकथा आहेत, जसं आता 4 महिने झाले की आमच्याकडे व्रतकथा सुरू होतात. म्हणजे चातुर्मासामध्ये प्रत्येक कुठल्या ना कुठल्या सणाची काही कथा असते. नागपंचमीचेच कथेचे कितीतरी पर्याय आहेत. म्हणजे भारत देश. आणि एक अजून एक सांगते तुम्हाला, म्हणजे ह्या सगळ्या आपण ज्या ठिकाणी बोलत आहोत, एखाद्या कथेमध्ये असलेलं कथाबीज, त्याचा कल्पनाबंध हा केवळ भारतापुरता, महाराष्ट्रापुरता नसतो, तर तो जगामध्ये कुठेही जा. कारण का सारखा असतो? याचं कारण असं आहे की आमची विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती अजूनही सारखीच आहे. खरंच आहे, अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आणि त्यामुळे मग अशा कथा गोळा करणे, मग काही कथा वेगवेगळ्या भाषेतून असतील, म्हणजे एकच कथा असेल, पुषा ऐतवाराची कथा असेल, कोणी पुषा ऐतवार म्हणेल, कोणी ऐतवाराची गोष्ट म्हणेल, हो की नाही, वेगवेगळ्या असतील. पण तशा कथा गोळा करणे माझा स्वतःचा पीएचडीचा विषय तो होता. मराठवाड्याच्या लोककथांमधील स्त्रीचित्रण. का विषय घेतला असा? कारण लोककथा ह्या प्रतिबिंब पडतात लोककथेमध्ये अगदी, आणि त्या काही आत्ताच्या नसतात, मौखिक परंपरे. आणि एक अजून आहे की त्या कथेवर कुणाचाही अधिकार नसतो, तो त्याच्या मौखिक परंपरेने आल्यामुळे सगळ्यांचे असतात. पण एक कथेमध्ये म्हणजे एखादी गोष्ट, छोटीशी गोष्ट मोठी केली जाते. हिंदीमध्ये एक म्हण आहे ना, एक कौवे की 9 पर. म्हणजे कावळ्याला एकही 9 पंख असतात का, परंतु कथेमध्ये काहीतरी असं काहीतरी वेगळं काहीतरी सांगितलं जातं. बऱ्याचदा अतिशयोक्ती पण असते. बरोबर. आणि कथा सांगण्यामागचं प्रयोजनच काय आहे? एक तर मनोरंजन, बरोबर, त्यानंतर धार्मिक भावनांचं अवगुण हे करणे, त्या ठिकाणी रुजवणे, त्यानंतर ती कथा मनोरंजन झालं, धार्मिक भावना झाल्या, त्यानंतर एक नीतिमत्ता, चांगल्या गोष्टी. प्रत्येक कथेला काहीतरी एक शिकवण असते. शिकवण असते आणि त्या तात्पर्यच असतं ना, लिहिलेलं तात्पर्य की हे कथा का सांगितली गेली, त्यामागे हे कारण आहे. बरोबर. आणि आपलं लोकविज्ञान असतं. भाषेची समृद्धी खूप आहे. 12 कोसावर मराठी बदलते आपण जेव्हा म्हणतो, तर आता तर आपण असं म्हणूया की प्रत्येक ठिकठिकाणी आपण भाषेचे वेगवेगळे प्रकार आम्हाला बघायला मिळतात. आणि मग हे असं आवड निर्माण झाली आणि मग मी लोककथेचे संकलन केलं. सध्या मी भारतातील ज्या लोककथा आहेत, मग त्या आसामी असतील, म्हणजे पूर्वोत्तर ईशान्य भारतातले असतील, किंवा उत्तर भारतातले असतील, म्हणजे उत्तर प्रदेश असेल, काश्मीर असेल, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश असेल, हरियाणा, चंडीगड असेल,
दक्षिणेकडचा भाग असेल, ह्या सगळ्या कथांमधून दिसून येणारी स्त्री कशी आहे. साधारणतः आपण असं म्हणतो की सारखी आहे, परंतु तरी सुद्धा सण वेगळे येतात, खाद्यपदार्थ बदलतात, त्यांचे नैवेद्य बदलतात, राहणी बदलतात, त्यानंतर काही म्हणी बदलतात. म्हणजे साताऱ्याला गेले की वेगळेच म्हण आपल्याला बोलता बोलता अगदी बायका बोलून जातात, हो की नाही. असं सगळ्याचा अभ्यास करायचा आहे. आणि कशासाठी करायचं आहे की ह्यासाठी कुठेतरी त्या स्त्रीला समजून घ्यायचंय. आजही आपण जेव्हा मी म्हणते की नाही मी खूप काही केलंय किंवा मी करते, तर ते काहीच नाही, अगदी एक पाऊल फक्त पुढे टाकलेलं आहे. मला अजून खूप करायचं. स्त्रीवाद आपण जो म्हणतो तो परत परत लोकसाहित्यातही तुम्हाला अनेकदा तो दिसतच असतो. आणि तुम्ही त्या दृष्टीने संस्कृतीचं संरक्षण संवर्धन करण्याच्या दृष्टीने संस्थाही स्थापन केलीत, तर त्याबद्दल सांगा ना. तुम्ही संस्थेबद्दल बोललाच आहात की ती संस्था या ठिकाणी सुरू केली, आणि त्या संस्थेच्याही अगोदर जी गेली 30 वर्ष मी या क्षेत्रामध्येच आहे. तर कुठेही जायचं म्हणजे आमच्याकडे जर गेलं तर मराठवाड्यामधल्या ओया, जात्यावर बसले की बायकांना ओया सुचतात. आता प्रत्येक ठिकाणी गिरणी आली आहे, परंतु काही घरं अशी आहेत की त्या ठिकाणी बेसनाचं पीठ म्हणजे चण्याचं पीठ म्हणजे पिठलं मात्र जात्यावर दळलं जातं. किंवा काही जुनी माणसं असतात की नाही आम्ही गिरणीचं खाणार नाही तेच. किंवा जैन समाजामध्ये पीठ हे दळून आणत नाहीत, खूप दिवसाचं ठेवत नाहीत, कारण एक समज आहे की त्यामध्ये जीवजंतू तयार होतात म्हणून. मग असेही काही समजूत हे रूढी परंपरा त्यातून आपल्याला कळतात. आणि मग हळूहळू आपण बघतो की ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे येऊ लागल्या, एकत्रित व्हायला लागल्या. म्हणजे एका घरी गेलं की त्या ठिकाणची मी त्यांचं पूजाघर बघणार, त्या ठिकाणी त्यांचं राहणीमान बघणार. माझ्या आजूबाजूला मारवाडी समाज होता, मग त्यांच्याकडे गौरीची पूजा वेगळी केली जाते, गणगौर म्हणतात त्याला. मग त्याच्या वेळेस उठक बैठक उपवास असतो, त्याला उपछट म्हणतात. बरोबर, बसता उठता उपछट म्हणजे उभा राहून करायचा उपास किंवा बसून करायचा. आणि किंवा मग कच्ची रसोई, पक्की रसोई, किंवा बासी काहीतरी आहे त्यांची बासी सप्तमी, शिळा सप्तमीचा असं काहीतरी भाग आहे. तर त्यावेळेस आदल्या दिवशी केलेलं अन्न दुसऱ्या दिवशी खातात. मग असं हे हळूहळू म्हणजे त्यात मी गुरफटत गेले आणि मग एक 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 कप्पे उघडावेत ना, तसं तसं त्या भागातून स्त्रियांचं तर कळतच आहे, पण आजूबाजूची परिसर माहिती, त्या जमातीचा, त्या जातीचा, पूजा, देवधर्म सगळे आले, रूढी सगळ्याचा हळूहळू अभ्यास होत गेला. आपण पुढेही चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर सुनीता धर्मराव यांच्याशी. लोकसाहित्यामध्ये स्त्री जीवनाचं प्रतिबिंब नेमकं कसं उमटतं याबद्दल आपण बोलत होतो. मॅडम, मला एक जाणून घ्यायचंय, आता इतकं तुम्ही स्त्रियांबद्दल बोललात, जगाच्या कुठल्याही पाठीवर स्त्रियांची विचार करण्याची पद्धती, स्त्रियांचीच नाही सर्व मानव जातीची विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ना ती सारखीच आहे. स्त्री हा घटक आहे, हो त्यातला एक घटक आहे. अगदी खरं. पण मग तुमच्या व्यक्तिमत्वावर कोणत्या स्त्री व्यक्तिमत्वांचा प्रभाव जास्ती आहे? माझी आई अतिशय म्हणजे त्या काळातली ती 7वी पास होती. तिला इंग्रजी येत होतं चांगल्यापैकी, तिला मराठी येत होतं. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की ती ललित सारखे जुने जे कार्यक्रम होते ते कार्यक्रम बघायला जात होती. आणि ती जी तिच्या आईच्या गोष्टी सांगायची आम्हाला की माझे आजोबा ब्रिटिश काळामध्ये नोकरीला होते पोस्ट खात्यामध्ये, तर त्यावेळेला त्यांना ते पगारीचे नाण्यांच्या स्वरूपामध्ये पगार होता ना. बरोबर. तर ते घेऊन ते वाटपाचं काम करायला जायची म्हणे. तर आमची आजी एके दिवशी घरात एकटी होती, मुलं सगळे लहान होते, आणि मग रात्रीच्या वेळेला कोणीतरी वैरागचं घटना ही, तर कोणीतरी आलं आणि ते पूर्वीच्या काळामध्ये मोठमोठे वाडे असायचे आणि त्या ठिकाणी असं आडसर असे त्याला घातलेला असायचा. तर आजीने बघितलं की सावली दिसते, कोणीतरी आहे, कोणीतरी आपल्या दाराला धक्का देते. माझ्या आजीने म्हणे अगदी लोखंडाची प्रहार घेतली, ज्या मिरची कुटायला घेतात ना, लोखंडी खलबत्ता असेल तर ती घेतली, हळूहळू भिंतीला चिटकून ती गेली सावली पडू नये म्हणून. आणि गेल्यानंतर तिने तो दरवाजा असा हात जो येत होता कडी काढायचा प्रयत्न त्याचा धरला आणि त्याच्यावर बत्त्यांनी प्रहार केले. बापरे, अशी माझी आजी धाडसी होती. आणि तोच धाडसीपणा माझ्या आईमध्ये आला. आणि माझ्या आईने सुद्धा कधीच आम्ही मुली आहोत म्हणून कधीही आमचा हे केला नाही, दुस्वास केला नाही. उलट तिची प्रेरणा अशी आहे की आम्ही सगळ्याजणी उच्च शिक्षित आहोत. क्या बात आहे. आणि ती जाईपर्यंत म्हणजे वयाच्या 87 वर्षापर्यंत अतिशय नीटनेटकी
त्यानंतर स्वावलंबी, स्वतःचं स्वतः काम करणारी, त्यानंतर देवधर्म करणार, रोज देवाला जाणार, हे जे काही ती बरोबर करत होती आणि तिचे संस्कार माझ्यावर आले. आणि प्रत्येक वेळेला तिचं एक वाक्य होतं की माई, मला घरी माई म्हणतात. म्हणजे लहानपणी राजा म्हणत होते कारण भाऊ नसल्यामुळे, पण नंतर थोडंसं मोठी झाल्यानंतर असं नाही राजा नाही म्हणायचं, मग माई, तर माई आपण लढू, तिचं एक वाक्य होतं. आणि मला खरंच हो, ज्या वेळेला कोविड सारखा काळ आला आणि कोविडमध्ये आपण बघतो की अतिशय म्हणजे एका उंच ह्याच्यावर आम्हाला एकदम खाली फेकल्या गेलं सगळा समाज, जगामध्ये ही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आणि तेव्हा आम्हाला कळाले की निसर्गासमोर आम्ही कोणीच नाही आहोत. खरंच खरंच. आणि तशा वेळेस ज्या वेळेला त्या बाईला कोविड झाली अशी शंका होते आणि तिला मी सिम्बायोसिस सारख्या दवाखान्यात घेऊन जाते, त्यावेळेला मला तो प्रसंग आजही आठवतो की तिथं ते फॉर्म भरल्यानंतर तिला त्या दवाखान्याच्या त्या दारापर्यंत नेऊन सोडल्यानंतर ती बाई म्हणते की तुम्ही आता तिला माझ्या हातात द्या व्हीलचेअर. ताप होता फक्त साधा, पण आम्ही काळजी म्हणून तिला घेऊन गेले होते, मी घेऊन गेले. ती आत गेली तर मला म्हणते काळजी करू नको, मी येणार आहे परत. 2 दिवसात तिला कोविड काही झाला नव्हता, टेस्ट निगेटिव्ह आल्या. पण जेव्हा अति स्वच्छता किंवा आधी म्हणजे अतिपासूनची स्वच्छता ना, की आपण आंघोळ केलीच पाहिजे रोज, आपले कपडे रोज धुतलेच पाहिजे, तर अशा काही जुन्या लोकांच्या सवयी असतात, त्या सवयीतून तिला ते आंघोळ केल्यामुळे ते न्यूमोनिया झाला आणि तिला तिथं राहावं लागलं. साधारणतः ती 17 दिवस दवाखान्यामध्ये होती, व्हेंटिलेटरवर होती. पण तिचा आशावाद एवढा होता ताई की मला आजही ज्या ज्या वेळेला मी एखाद्या गोष्टीमुळे, शेवटी मी माणूसच आहे ना, आणि अगदी प्रत्येक वेळेला मी अगदी स्ट्रॉंग वुमन होऊन किंवा सुपर वुमन होऊन राहू शकत नाही. बरोबर आहे. अनेक पातळीवर मलाही काम करावं लागतं, मग कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, आणि मग कुठेतरी एखाद्या वेळेस क्षणभर का असे ना कुठेतरी नैराश्य येतं, कधीतरी असं खूप उकसाबुकसी रडावं असं वाटतं. त्यावेळेला मला माझ्या आईचे 2 शब्द आठवतात, आपण लढू. क्या बात आहे. वा वा. आणि हीच माझी प्रेरणा मला आजही जगण्यास भाग पडते, माझ्या एवढ्या आजारपणा सुद्धा. आणि मला ह्या कार्यक्रमाच्या ह्याच्यातून हे सांगायचं आहे की खचून जाऊ नका, कुठलीही परिस्थिती आली तर खचून जाऊ नका. आयुष्य हे फार मोलाचं आहे खरंय आणि त्याची किंमतच होऊ शकत नाही. आजूबाजूला तुम्ही बघता अनेक स्त्रियांचे प्रश्न असतात, तर स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, पण त्याच्या आधी सगळ्यात आधी सांगू का, त्या स्त्रीमध्ये बदल होणं आवश्यक आहे. मुळात होतं काय, आजार एकाला, उपचार एकाला, हो की नाही? बरोबर. जोपर्यंत ती स्त्रीच स्वतःहून जागरूक होणार नाही, स्वतःबद्दल ती स्वतःवर प्रेम करणार नाही. मी आधी म्हटलं ना की आम्हाला घर मोठं आहे, परंतु तिची स्वतःची जागा कुठंच नाहीये, ती कोणाची तरी नात्यामध्ये कुठेतरी गुरफटलेली आहे, ओळखच नाहीये. तर तुम्ही कितीही तिला बाहेरून डोस पाजले, तिला कितीही काही सांगितलं तर काही फरक पडणार नाही. तिच्यामध्ये आत्मभान आलं पाहिजे. अगदी अगदी. जोपर्यंत ती स्त्री स्वतःहून पेटून उठणार नाही तोपर्यंत तिची प्रगती होणार नाही. खरंय. आणि हे फार कधीतरी बऱ्याच लोकांना फार उशिरा कळतं, काही लोकांना फार लवकरच कळतं, हो की नाही? पण माझा हा प्रयत्न असतो की जिथे मी छोट्या छोट्या शाळेच्या कार्यक्रमात पण जाते, तर बघा एक सिमोन दे बोवाचं द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक आहे. तर त्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की आमच्या समाजामध्ये घडणच तशी होते ना, जेव्हा बाई बाळंतीण होते त्यावेळेला म्हणजे होणाऱ्या बाळाच्या लिंगावरून तो मुलगा किंवा मुलगी ठरवलं जातं. बरोबर, अगदी, हो की नाही? म्हणजे हे मुलगे आहेत, ही मुलगी आहे, हो की नाही? आणि मग तशीच वागणूक घरामध्ये दिली जाते. म्हणजे घरात मुलगी आलेली असेल तर लगेच तिच्यासाठी काय पैंजण, बाहुल्या, तिच्यासाठी भातुकलीचा खेळ, आणि मुलगा असेल तर त्याच्यासाठी मग छोट्या छोट्या बॅट, चेंडू आणि बॅट असेल, सायकल असेल, कार असेल, हो की नाही? अशा प्रकारची विभागणी केली जाते. घरामध्ये काही एखादा पदार्थ केलाय किंवा जेवायला वाढत असताना ती बाई सहजपणे म्हणून जाते, आधी दादाचं जेवण होऊ दे मग तुला वाढते. हे बदलायला हवं. जोपर्यंत तुम्ही घरामध्ये असा जर भेदभाव करत असताल की मुलाला थोडीशी वेगळी वागणूक, मुलीला थोडीशी वेगळी वागणूक, हे जोपर्यंत ती स्त्री, खरं तर ती सुद्धा ह्या सगळ्यातून गेलेली आहे, पण तिच्यावर संस्कार म्हणजे विचार म्हणजे आमचा मेंदू अशा प्रकारे बांधून ठेवलेला असतो. जसं हत्ती आहे, कंडिशनिंगच तसं झालंय. हत्ती अतिशय बलिष्ठ, हो की नाही? की तो अगदी रागात आला, बेफान झाला तर एखादा झाड मुळा सगळं तो उकलून टाकतो त्या ठिकाणी. परंतु ज्या वेळेला तो माहुताच्या ह्याच्यामध्ये असतो किंवा जेव्हा त्याला त्या पायामध्ये साखळी घालून त्याला अडकवतात त्या ठिकाणी तो निमूटपणे जाऊन उभा राहतो.
खरंय. कारण तशीच अवस्था आमच्या बायकांची केलेली आहे समाजामध्ये. ती जोपर्यंत बदलत नाही, ती जोपर्यंत त्या बाईला कळत नाही की नाही कुटुंबावर प्रेम करा, कुटुंबासाठी जिव्हाळा अगदी असतोच, कुटुंबासाठी काहीही करण्याची त्या स्त्रीची हे असते, असलीच पाहिजे ना, असतेच ती. परंतु त्यासोबत स्वतःचं पण अस्तित्व बघा. खरंय, अगदी खरंय. जोपर्यंत ते बघणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. खरंय. प्रेक्षक हो, अजूनही गप्पा मारणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर सुनीता धर्मराव यांच्याशी. स्त्रीवाद म्हणजे नेमकं काय, स्त्रियांचे सक्षमीकरण करणं म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. मॅडम, आम्हाला सांगा, आजच्या काळातल्या स्त्रियांचे नेमके काय प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटतं? आजच्या काळामध्ये आपण जेव्हा विचार करतो तर सगळ्यात आधी महिला सक्षमीकरण म्हणजे काय हे बघावं लागेल. आपण हा शब्द ऐकतो, वुमन एम्पॉवरमेंट, पण त्यासाठी आम्हाला 3 गोष्टी आवश्यक आहेत. जर समाजामध्ये महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे असं वाटत असेल आणि स्त्रियांनाही वाटत असेल की आपल्याला आपण या प्रक्रियेमधून गेलं पाहिजे किंवा आपण झालं पाहिजे सक्षम, त्यासाठी सगळ्यात आधी त्या स्त्रीला 3 टप्पे पूर्ण करावे लागतील. ते 3 टप्पे म्हणजे तिचं शिक्षण पहिला अगदी महत्वाचा टप्पा आहे. आणि हे शिक्षण सुद्धा तिला स्वतःसाठी घ्यायचं आहे, स्वतःच्या करिअरसाठी घ्यायचं आहे, स्वतः काहीतरी उत्तम संधी मिळवायसाठी घ्यायचं आहे. म्हणजे फक्त लग्न होईपर्यंत शिकणे हा भाग नाही, किंवा लग्नाच्या बाजारात किंमत यावी अजिबात नाही. तर स्वतःला काहीतरी करून दाखवायचे एक. दुसरं म्हणजे त्यातून काय होईल, ज्या वेळेला एखादी स्त्री शिकते त्यावेळेला तिच्यामध्ये जे काही गुण कौशल्य निर्माण होतील त्यातून तिला रोजगार मिळेल, काहीतरी उत्पन्नाचं साधन मिळेल, म्हणजे ती आर्थिक स्वावलंबी होईल. आर्थिक साक्षरता हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. अगदी अगदी. म्हणजे शिक्षण पुस्तकी वेगळं, डिग्री पुरतं वेगळं, पण आर्थिक साक्षरता आवश्यक आहे. अगदी. आणि मी ठिकठिकाणी मुद्दाम जेव्हा जाते त्यावेळेला मी आर्थिक साक्षरतेवर जास्त बोलते. गावातल्या बायका पायावर उभं असणं हे फार महत्त्वाचं आहे. पायावर उभं राहणं आणि पायावर उभं राहिल्यानंतर आलेले पैशांचं नियोजन सुद्धा तिला करता आलं पाहिजे. अगदी खरंय. मोठमोठ्या पदांवरच्या बायका यांना हे माहिती नसतं, त्या पैशावर तिचा हक्क आहे. आणि तिला आर्थिक साक्षरता केलं पाहिजे की तिला भविष्यासाठी सुद्धा काही करावं लागेल. स्वतःच्या मुलाबाळांचं जसं ती करते स्वतःसाठी हे करता आलं पाहिजे, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी महत्वाची म्हणजे जे काही कायदेविषयक जे ज्ञान असायला पाहिजे की जिला हक्क म्हणतो आपण, की स्त्रियांना काय हक्क आहेत. 50-50 सूत्र मान्य झाले, परंतु खरंच आहे का ते, की असं आहे का की कुठेतरी फक्त नावापुरतं सत्तेपुरतं तिला पुढं केले गेलेले आणि मागं तिला वेगळंच वागणूक कंट्रोल. ते असं आपण नाही झालं पाहिजे. त्यासाठी तिने जागरूक राहिलं पाहिजे. हे जर 3 टप्पे तिने पूर्ण केले तर खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होईल. त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा ती अवलंब करू शकते, नवीन स्टार्टअप सुरू करू शकते, घरातून काही व्यवसाय करू शकते, घरातून शिकवणी, अगदी छोट्याशा मुलांच्या शिकवणीपासून पर्याय भरपूर असतात. फक्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जागरूक झाली पाहिजे. खरंय खरंय. म्हणजे उपाययोजना भरपूर आहे, मी म्हटलंच की औषधं भरपूर आहेत, ठीक आहे, अगदी सर्व स्तरावर आहेत, हो की नाही. म्हणजे 100 घरांचा जर आम्ही सर्वे केला तर 90% घरामध्ये दिसतील तुम्हाला, हो की नाही. सगळं, पण ती 90%मध्ये बाई स्वतः जागरूक आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. हो हो हो. आणि ह्या मुलाखतीच्या मार्फत मी प्रत्येक स्त्रीला महाराष्ट्रातल्या आणि जे कोणी ऐकत सांगू शकते की घरामध्ये स्त्रीला माणूस म्हणून जगू द्या आणि स्त्रीने सुद्धा माणूस म्हणून जगलं पाहिजे. स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी आत्मभान जागृत करून जगलं पाहिजे. अगदी खरं. पण मग तुम्ही एवढं हे सगळं करत असताना तुम्हाला सुद्धा शारीरिक व्याधींचा तर एक मोठी अडचण होती, पण या व्यतिरिक्त आणखी सुद्धा संकट आली असतील तर तुम्ही त्यावर कशी मात केली? तुम्ही तर एक सांगितलं की आईचा मोठा आधार आणि प्रेरणा होती. एक म्हण आहे, लोक हे म्हणू की दुभती गाय मालकाची, आणि ती जर काय हे झाली, दूध देणार नसेल तर ती कसायाकडे पाठवली जाते. खरंय खरंय. अशी स्थिती बायकांची होऊ नये म्हणून त्या बाईनी खूप स्वतःला आधीपासून सावरलं पाहिजे. म्हणजे एक खेळणं आहे, चिनी बाहुलीचं उदाहरण देते मी नेहमीच, की तिला तुम्ही जेवढा जोराने आपटताल तेवढी ती उभा राहते, तेवढी क्षमता तुमच्यामध्ये आली पाहिजे. मला वाटतं कदाचित तशी क्षमता माझ्यामध्ये आहे. मी भरपूर शारीरिक
आजारांना तोंड दिले. आता इथं हा सखी सह्याद्रीचा कार्यक्रम असल्यामुळे मी एक सांगते की बायकांच्या मासिक धर्माविषयी एक 2च मिनिटात बोलते की मासिक धर्माचा एक बाऊ केला जातो पहिल्यांदा. तर त्यानंतर मासिक धर्मामध्ये तिला विश्रांतीची गरज असते, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. आता नवीन फॅड, पूर्वीच्या काळामध्ये तिला थोडीशी विश्रांती मिळायची, पण ती सुद्धा कशी, तिच्या मागे भरपूर कामं लावली जायची, धान्य निवडण्यापासून भांडी घासण्यापर्यंत. पण आता एक जागरूक महिला म्हणून जेव्हा आम्ही खेडोपाडी शाळेतून जातो आणि साधारणतः मुलींना आम्ही व्याख्यान देतो, त्यांना मुलींना आम्ही मासिक धर्माविषयी पूर्ण माहिती सांगतो. आणि खरं सांगू का, हे लैंगिक शिक्षण असेल, मासिक धर्म अगदी मनमोकळेपणे चर्चा झाली पाहिजे, याचा कुठे टेबू केला नाही पाहिजे, किती केला नाही पाहिजे. तसंच बायकांच्या जीवनामध्ये येणारा एक मनोपाज असतो, त्यावेळेला बाईची होणारी चिडचिड असते, तिचा होणारा त्रास असतो, तो घरच्यांनी समजून घेतला पाहिजे. आणि मला तर स्वतःला गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता, तर त्यातून पण मी बाहेर पडले आणि प्रत्येक वेळेला म्हणते की नाही, मी उठणार आहे, मला काही होणार नाही. आज अनेक प्रेक्षक तुमचं हे बोलणं ऐकतायत, तुमच्याकडे बघतायत, तर त्या तरुणींसाठी किंवा इन जनरलच स्त्रियांसाठी काय तुम्हाला संदेश द्यावासा वाटतो? आणि आम्हाला अजून एखादी तुमची कविता कार्यक्रमात जाता जाता ऐकायची. निश्चितच मी हाच संदेश देईल सगळ्या मुलींना, म्हणजे जे काही कुणी महिला वर्ग आहे मी ते सर्वांना देईन. पण म्हणजे आत्ताच म्हणलं ना की भेद करायचा नाहीये, समाजामध्ये सगळ्यांना समान वागणूक द्यायची असेल आणि स्त्रीला माणूस म्हणून जगवायचं असेल, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यायचा असेल, तर प्रत्येकाने तिचा एक तर सन्मान केला पाहिजे. स्वतः स्त्रीने स्वतःवर खूप प्रेम केलं पाहिजे. आपण दुसऱ्यांवर प्रेम करत असताना किंवा दुसऱ्यांवर जेव्हा प्रेम करू ना, त्याच्यापेक्षा आधी आपल्यावर केलं पाहिजे, तेवढं सक्षम आपण झालं पाहिजे. आणि म्हणून उठल्यानंतर स्वतःलाच म्हटलं पाहिजे, हॅलो, गुड मॉर्निंग, कशी आहेस, आरशात बघा आणि म्हणा, कशी आहेस, किती छान, तू बरी आहेस ना. बघा, हे प्रकारचं एक हे आपण त्याला आता इंग्रजीमध्ये तुम्ही वेगवेगळे त्याला शब्द देतात, संवाद साधलाच पाहिजे. आज तू खूप छान दिसतेस, द्या ना स्वतःला कॉम्प्लिमेंट द्या, काय हरकत नाही. आज तू छान दिसते, आज तुला आज काम करायचंय, अरे वा, कालचा दिवस खूप छान गेला. अशा प्रकारचं जर वागणूक विचारातून आपल्या आली तर मला असं वाटतं की खूप काही फरक पडू शकतो. आणि त्यामुळे सर्व भगिनींना, सर्व मैत्रिणींना एक मला खास द्यायचं की तुम्ही स्वतः तुमची स्वतःची ओळख तयार करा. खरंय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तरुणींनी सुद्धा आम्ही कुठेतरी मागं पडत नाही आहोत ना, किंवा आम्ही मागच पडणार आहोत, हे जे आमचे जे विचार चालत आलेले त्यांना टाळून स्वतःचं विश्व तयार करा. हे जग फार मोठं आहे आणि त्या जगामध्ये आपण फार एक क्षुल्लक आहोत. ते क्षुल्लक होण्यामध्ये सुद्धा आपली जी जागा निर्माण करायची आहे ना, ती मैत्रिणींनो फार महत्वाची आहे. तेव्हा आयुष्य संपलं तरी आपण कोणीतरी आहोत हे कधीतरी कोणाला कळेलच ना. आणि ते कळत असताना आपल्याबद्दलची जी भावना आहे ती त्यांच्या मनामध्ये काहीतरी प्रेरणा देऊन गेली पाहिजे. नक्कीच. आणि तुमची कविता, स्त्रियांमध्ये जागृती आली पाहिजे, त्या या कवितेतून मी सांगण्याचा प्रयत्न करते आहे. थोडंसं ऐका. झुंजते वादळाशी तुटले कितीदा तरी, पुन्हा नव्याने जुळवून घेतले मी मला किती. अंधार पेरला दिव्यांनी, अंधार पेरला दिव्यांनी, तरी शोधते मार्ग मी. अंधार पेरला दिव्यांनी, तरी शोधते मार्ग मी. समजुतीचा करार करते स्वतःशीच पुन्हा मी. क्या बात है. वाह. दुरावा साधून का कुणी, दुरावा साधून का कुणी, विसरतो अस्तित्वही. दुरावा साधून का कुणी, विसरतो अस्तित्वही. विखुरलेल्या स्वप्नांनाही रंग देते पुन्हा मी. वाह वाह वाह. धावते वेड्यागत, धावते वेड्यागत, पायी बांधून वादळाचे पैंजण. धावते वेड्यागत, पायी बांधून वादळाचे पैंजण. गुंफते अग्निपुष्प केसात, मी हसून कितीदा तरी. शेवटचा ऐका आणि फार महत्वाचं आहे. हरलेल्या डावांचेही, हरलेल्या डावांचेही तोरण बांधते पुन्हा मी. वाह वाह. हरलेल्या डावांचेही तोरण बांधते पुन्हा मी. जिंकण्यास नवा डाव, जिंकण्यास नवा डाव, नव्याने सज्ज होते मी, नव्याने सज्ज होते मी. तुम्ही आमच्या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आलात,
तुमच्या कविता छान वाचून दाखवल्यात, तुमच्या आयुष्यावर ज्यांचा प्रभाव आहे त्याबद्दल बोललात, तुमच्या संपूर्ण जडणघडणीबद्दल बोललात आणि खरंच स्त्रियांनी काय करायला पाहिजे याबद्दल अगदी मनमोकळ्या चर्चा केल्यात, गप्पा मारल्यात. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.